हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 28. शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. अशा प्रकारे अर्पण करणारा शुभ किंवा अशुभ अशा सर्व कर्मबंधनापासून मुक्त होतो. असा संन्यासी योगयुक्त आत्मा परिपूर्ण मुक्त होऊन मला प्राप्त होतो. या श्लोकाचा या मागील 2 श्लोकांशी संबंध आहे. अगदी सहजच उपलब्ध अशी पानं, फुलं, फळं, पाणी मला अर्पण करून माझी शुद्ध प्रेमाने, शुद्ध भक्तीने उपासना करावी आणि आपले प्रत्येक कर्म, हरेक कृती मला अर्पण करावी. येथे भगवंत श्री सांगतात की या योगे तू शुभ आणि अशुभ अशा दोन्हीही कर्मांपासून मुक्त होशील. याचे कारण म्हणजे भगवंत श्रींना कर्म अर्पण करायचे असल्यामुळे. अशुभ असे कर्म आपल्या हातून होणार नाही. तसेच शुभ कर्म भगवंत श्रींना अर्पण केल्यामुळे त्याचे स्वर्ग भोगही आपल्याला चिकटणार नाहीत. अशा प्रकारे आपण रिपुमुक्त होऊ, भोगमुक्त होऊ, संचितापासून मुक्त होऊ, पूर्ण शुद्ध होऊ आणि मुक्तीला भगवंत श्रींना प्राप्त हो. भगवंत श्रींना प्राप्त होण्यासाठी आपले सर्व काही, सर्वस्व भगवंत श्रींना अर्पण करायचे आहे. याचा जरा वेगळ्या अंगाने विचार करूया. कोणतीही गोष्ट ही कशाच्या तरी आधारावर निर्माण होत असते. निर्मिती असे म्हटले की त्याला कशाचा तरी आधार हा लागतोच. शून्यातून काही निर्माण होत नाही. एकमेव भगवंत श्री आत्मतत्व असे आहेत की जे निर्माण झालेले नाही. त्यामुळे त्याला कशाचाही आधार नाही किंवा ते स्वतःचे आधार आहेत, स्वयंभू आहेत, सर्व विश्वाचा आधार आहेत. कारण तेच एकमेव सोडल्यास त्यामधून बाकी सर्व निर्माण झालेले आहे. कारण तेच एकमेव सोडल्यास त्यामधून बाकी सर्व निर्माण झालेले आहे. याचा अर्थ असा आहे की येथील प्रत्येक वस्तूत येथील हर एक गोष्टीत भगवंत श्री ते आत्मतत्व ठासून भरलेले, व्यापलेले आहे. येथे भगवंत श्री सांगतात की सर्व काही मला अर्पण कर, म्हणजे तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील. हे कसे घडते ते समजून घेऊया. जेव्हा आपण आपले सर्व काही भगवंत श्रींना अर्पण करू लागतो तेव्हा आपण रीते व्हायला सुरुवात होते. पानं, फुलं, फळं, पाणी इत्यादी आणि आपली प्रत्येक कृती आपण भगवंत श्रींना अर्पण करूच. परंतु येथे एक अपूर्णत्व जाणवेल. कारण हे सर्व काही भगवंत श्रींचेच आहे. त्यांचे त्यांना अर्पण करण्यात विशेष ते काय आहे? कारण हे सर्व काही भगवंत श्रींचेच आहे. त्यांचे त्यांना अर्पण करण्यात विशेष ते काय आहे? आपण भगवंत श्रींना असे काहीतरी द्यायला पाहिजे की जे आपले स्वतःचे आहे. तरच त्याला अर्पण असे खऱ्या अर्थी म्हणता येईल.
स्वनिर्मित गोष्ट, स्वतःची अशी एखादी वस्तू, स्वकष्टाची अशी एखादी कृती आपण भगवंत श्रींना अर्पण करायला पाहिजे. तरच ते अर्पण म्हणवून घ्यायच्या लायकीचे होईल. अशी वस्तू, अशा कृती आपल्याकडे आहेत, त्या आपण भगवंत श्रींना एक एक करून द्यायला पाहिजे. आणि अशा वस्तू आणि गोष्टींपासून आपण रीते मुक्त व्हायला पाहिजे. या आपल्या स्वकष्टार्जित वस्तू आणि गोष्टी म्हणजे आपला अभिमान, अहंमन्यता, अहंकार, मीपणा, रिपू इत्यादी इत्यादी. आणि शेवटी आपले स्वनिर्मित मन. हे सर्व जर आपण एक एक करून भगवंत श्रींना अर्पण करू, भगवंत श्रींना या सर्वाचा एक एक करून अभिषेक करू, तर आपण रीते होत होत आपल्याकडे शेवटी परिपूर्ण शुद्ध असा अंतरात्मा तेवढाच शिल्लक राहील. मग अंतरात्मा आणि परमात्मा भगवंत श्री यांचे मिलन होईल. योग जुळून येईल. आपण मुक्त होऊ. हरिओम.